प्रमाणात मृत्यू दर आहे त्याच्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहांची परवड ही थांबत नाहीये, कारण त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सुद्धा ते वेटिंगवरती आहेत. त्यामुळे झपाट्याने कोरोनाचा वेग वाढतोय. कोरोनाचं डबलिंग होण्याचे दिवस हे कमी होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी काही ठोस कृती, काही ठोस निर्णय, कोरोना वाढतोय त्याच्या मागची कारणं आणि कोरोना नियंत्रण आणण्यासाठी काय केलं पाहिजे हे ते सांगतील अशी अपेक्षा होती. पण कालच्या त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून सर्वसामान्यांच्या हातामध्ये मात्र प्रत्यक्षात काहीच पडलं नाही. ते सतत गेले 2-3 महिने झालं लोकांना सांगतायत की तुम्ही जर कोरोना नीट पाळला नाही, शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊन करावं लागेल. कालचं त्यांचं भाषण म्हणजे या सरकारच्या मी माझा काय माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी या सगळ्या योजना फेल गेल्याचं कालचं कबुली म्हणजे कालचं फेसबुक लाईव्ह होतं. आता पुन्हा त्यांनी सांगितलं की 2 दिवसात मी निर्णय करतो, चर्चा करतो आणि निर्णय करतो. लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल का? खरं म्हणजे भारतीय आणि विरोधकांनी आवाहन केलं की परिस्थिती खूप गंभीर आहे, राजकारण करू नका, रस्त्यावरती या. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल ज्यावेळी लॉकडाऊन गेल्या वर्षी अतिशय पीक मध्ये होता, सर्वाधिक कोरोनाचा दर होता, त्यावेळी रस्त्यावरती सुरुवातीपासून लॉकडाऊन लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे लोकांना मदत करत होते, लोकांच्या सेवेत होते. सर्व प्रकारची मदत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली. आणि काल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सांगितलं की आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्ही गरज पडली तर पुन्हा एकदा लोकांच्यासाठी रस्त्यावरती लगेच उतरायला तयार आहोत. एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या निर्णयाला म्हणजे सरकारची अशी अपेक्षा आहे की लॉकडाऊन करावे लागेल वगैरे वगैरे वगैरे. काल त्यांच्या भाषणात होतं 2 दिवसात जर परिस्थिती सुधारली नाही. एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सोबत राहू, जबाबदार विरोधी पक्ष म्हणून. पण आमची मागणी आहे लॉकडाऊन मध्ये ज्यांचं हातावर पोट आहे, लॉकडाऊन मध्ये जे मग हातावर पोट असणारे मग ते कष्टकरी वर्ग आहे, 12 बलुतेदार आहे, या सर्वांच्या जगण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. तर भारतीय जनता पार्टी नक्की त्याच्यामध्ये सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देईल. गेल्या वर्षभरामध्ये हजारो कुटुंबाची वाताहत झाली, रोजगार बुडाल्यामुळे लाखो लोकांचं नुकसान झालंय. आता खरं म्हणजे तुम्हाला आठवत असेल केंद्र सरकारने ज्याही लॉकडाऊन जाहीर केलं गेल्या वर्षी, खरं जगामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा आजार रोग आला होता आणि त्यावेळी लोकांसमोर प्रश्न होते. केंद्र नवीन सगळा तो आजार होता आणि सर्व जगाने लॉकडाऊन केलं, केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांना उपासमार होऊ नये, गोरगरिबांची हालअपेष्टा होऊ नये म्हणून आत्मनिर्भर अंतर्गत 5 किलो प्रत्येक जे सर्वसामान्य लोक आहेत त्याला गहू, तांदूळ, काही ठिकाणी चणा, असं 80 कोटी लोकांना धान्य पुरवठा केला होता. हे आपल्या लक्षात असेल. प्रतिमाहा 5 किलो गहू, तांदूळ किंवा 1 किलो चणा मोफत दिला होता. 8 कोटी कुटुंबांना मोदी सरकारने गॅस सिलेंडर्स मोफत दिले होते. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, गरीब अशा लोकांच्या खात्यावरती थेट पैसे सरकारने दिले होते. मला असं वाटतं ज्यावेळी लॉकडाऊन केंद्र सरकारने जाहीर केलं, समाजातल्या प्रत्येक घटकाची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. आज आमची अपेक्षा आहे, गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे
की ज्या राज्यांनी महाराष्ट्रातल्या एकाही समाजाला, गोरगरिबांना, 12 बलुतेदारांना, कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गाला एक नया पैशाची मदत पॅकेज जाहीर केली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर राज्य उभा असताना आमची मागणी आहे की या सर्व कष्टकरी, 12 बलुतेदार, सर्वसामान्य, गोरगरीब, मग पान टपरीवाला आहे, बाकी सगळे छोटे छोटे उद्योगवाले आहेत, या सगळ्यांच्या जगण्याची व्यवस्था, जगण्याची सोय राज्य सरकारने करावी आणि मग लॉकडाऊन जाहीर करावा. कारण शेवटी राजकारण हे राजकारण नाही. लोक कोरोनामुळे, म्हणजे आज लोकांचं म्हणणं असं आहे, आम्ही कोरोनातनं वाचलो तर रोजगार नसल्यामुळे आम्ही जाऊ, अशा पद्धतीची लोकांची भावना आहे. दुसरं तिने असं हे व्यक्त केलं की आरोग्य व्यवस्थेचा ताण, आरोग्य व्यवस्था खूप गंभीर आहे. खरं म्हणजे इतर राज्यांनी ज्यावेळी डॉक्टर किंवा नर्सेस किंवा अशा प्रकारचा स्टाफ पुरवला, त्यांचे पगार सुद्धा आपल्या राज्य सरकारने केले नाहीत. हे राज्य सरकारचे किती निष्काळजीपणा होता हे लक्षात येईल. या सगळ्या कोरोनाच्या लाटीमध्ये, कोरोनाची लाट आता महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा गरीब वर्ग हा भरडला जातोय. त्याच्यामुळे त्यातनं त्यांचा रोजगारही गेलाय. त्यामुळे आमची मागणी आणखीन एक त्यासाठी मागणी आहे, कोरोनाच्या चाचण्या खाजगी व सरकारी इस्पितळात पूर्णपणे मोफत करा, ही आमची मागणी आहे. दुसरं, कोरोनावरचा उपचार, मग ते आवश्यकता असेल तर रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावं लागतं किंवा असं, किंवा जीवनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत, कोरोनाविषयक जे जे आजारासंदर्भात जे जे उपाययोजना करावे लागते आरोग्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये, ते सर्व सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा या कोरोनाचा उपचार हा गोरगरिबांसाठी पूर्णपणे मोफत करा, ही आमची त्यातली सगळ्यात मागणी आहे. औषधं मोफत पुरवली पाहिजेत, कारण त्याची पुढच्या काळात साठेबाजी, काळे बाजार सगळं आपण मागच्या वर्षी बघितलं. त्या इंजेक्शनचा कशाप्रकारे लोक काळाबाजार करत होते. त्यामुळे ही औषधं उपलब्ध होतील यासाठी केला पाहिजे. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसला तरी तो पर्याय राज्य सरकार दिसतोय. पण त्यासाठी इतर राज्यांनी, म्हणजे इतर सर्व देशातली इतर सर्व राज्य ही कोरोनाच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॅकेज देत होती. माझ्याकडे इतर राज्यांची सुद्धा काही पॅकेज माझ्याकडे आता उपलब्ध आहेत. मग ते बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, बाकी अगदी काँग्रेस शासित राजस्थाननी सुद्धा काही ना काही पॅकेज दिली होती. महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचं गोरगरिबांना पॅकेज द्यावं, हे आमचं म्हणणं आहे. परिस्थिती इतकी, म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणजे कालचं पूर्ण निराशा झाली. म्हणजे मुख्यमंत्री काही ठोस उत्तर देत नाहीत, काही सांगत नाहीत. काल आज तर नवीनच बातम्या आम्ही वाचल्या की कॅबिनेट मिनिस्टर तक्रार करतात की आमच्या हॉस्पिटलमधलं व्हेंटिलेटर चोरीला गेले. आता ही म्हणजे जे व्हेंटिलेटर चोरीला जातात ही तक्रार खुद्द कॅबिनेट मंत्री करतो, मुख्यमंत्री बोलत नाहीत. इतकी दयनीय, इतकी वाईट अवस्था राज्य सरकारची या ठिकाणी राज्यामध्ये आहे. कोणाचा समन्वय नाही, कुणाच्याकडे पायपोस नाही, भरडला मात्र सर्वसामान्य माणूस जातोय. त्यामुळे आमचं त्यातलं म्हणणं असं आहे की लॉकडाऊन जर करायचं असेल तर सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या जगण्याची सोय करा आणि मग पुढचं पाऊल उचला. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या सोबत आहोत. माझं म्हणणं संपलंय. काय असेल प्रश्न विचारा. कुठे लढतायत मुख्यमंत्री, हाच तर आमचा प्रश्न आहे. म्हणजे गेले वर्षभर आपण सगळे सातत्याने पाहतो आहोत, इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनावरती नियंत्रण मिळवलं गेलं. ती राज्य गतिमानतेकडे सगळी चालली, त्यांची अर्थव्यवस्था पूर्ण पूर्वीकडे यायला लागली. आपल्याकडे मात्र, म्हणजे जीएसटीचं कलेक्शन तुम्ही बघितलं असेल, आपल्याकडे मात्र कमी झालं, इतर राज्यात जास्त होतंय. हे सगळे चित्र काय दर्शवतं की या ठिकाणी मुळामध्ये धरसोड वृत्ती सरकारची. कधी म्हणजे परवा औरंगाबादचा लॉकडाऊन केला काय, मध्येच तो उठवला काय, नांदेडच्या बाबतीत वेगळंच धोरण, नाशिकच्या बाबतीत वेगळंच धोरण. अशा पद्धतीने ना धड धोरण आहे ना धड दिशा आहे. अशा पद्धतीने हे कुठे लढतायत सरकार आणि मुख्यमंत्री, लढतायत कुठे, हाच तर आमचा प्रश्न आहे. आणि याच्यात भरडला, आणि याच्यामध्ये आमचं म्हणणं असं की सर्वसामान्य जो भरडला जातोय, उद्याच्या तुम्ही लॉकडाऊन जाहीर कराल पण त्याच्यामध्ये सर्वसामान्य जगण्याचं काय, त्याच्या औषधाचा खर्च कोण करणार. कोरोना, कारण ज्या पद्धतीच्या गतीने कोरोना वाढतोय, म्हणजे डबलिंगचा रेट हा दिवसेंदिवस दिवस कमी होत चाललेला आहे.
ज्या वेगाने 23% या ठिकाणचा कोरोनाचा महाराष्ट्र म्हणजे भारताचा रेट किती 4-4.5% महाराष्ट्रात 23% कोरोना लसी ज्या पद्धतीने वाढतोय, इतक्या गतीने कोरोना महाराष्ट्रात वाढतोय आणि मग तरी लढतात म्हणून सांगतात. बरं, सोयीचं विधान म्हणजे किती विरोधाभास, एकाच भाषणात मुख्यमंत्र्यांची विरोधाभासी विधानं किती. त्यांनीच हे सांगितलं की मला असं विचारतात की इतर राज्यांमध्ये म्हणे काय, इतर राज्यांमध्ये कोरोनाचे पेशंट कमी होतात, आपल्याकडेच का वाढतात असं मला प्रश्न विचारतात. मी सांगतो मला इतरांचं काय माहित नाही, महाराष्ट्राचं मी बघणार, काळजी घेणार. म्हणजे इतर राज्यांची तुलना करायची वेळ आली की ते गप्प बसणार. मात्र काल त्यांनी उदाहरणं दिली कुठली परदेशाची, इतर देशात कसा कोरोनावरती लॉकडाऊन केलं. देशामध्ये 8 शहरं, पहिल्या 10 मधली 8 शहरं महाराष्ट्रातली आहेत. स्मशानभूमींमध्ये वेटिंग लिस्ट आहे, म्हणजे मृत्यूनंतर मृतदेहांची परवड थांबत नाहीये. इतकी भयंकर महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार माजलाय आणि तरी विलन काय, लढाई काय, माझं म्हण काय शाब्दिक कसले तरी ते खेळ काय म्हणे की विष्णूचे अवतार, विषाणूचे अवतार असले शाब्दिक खेळ करण्याऐवजी ठोस कृती, काही शब्द, काही आश्वासक या ठिकाणी जनतेला सांगायला पाहिजे होतं, ते सांगत नाहीत. हे खरं दुःख आहे. म्हणजे एक कॅबिनेट मंत्री, आता आज बातम्या आहेत, एक कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाडने सांगितलं आमच्या काय म्हाडाच्या रुग्णातले व्हेंटिलेटर चोरीला गेले. अरे कॅबिनेट मंत्री सांगतो हे, मुख्यमंत्री काही उत्तरच द्या. म्हणजे कसं आहे, म्हणजे ही लढाई आहे. असं आहे की मुळामध्ये महाराष्ट्र शासन निर्णय काय घेते मला सांगा. एक दिवस तुम्ही लॉकडाऊनची घोषणा करता, दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन उठवून टाकता. हे निर्णय प्रक्रिया आहे. म्हणजे औरंगाबादचं उदाहरण आहे. तुम्ही लॉकडाऊन जाहीर केला, तो रद्द केला. तुम्ही तुमच्या धोरणामध्ये सातत्य नसेल, सरकारच्या धोरणात कोणत्याही प्रकारचं सातत्य नाही, दिशाच नाहीये काही. तुम्ही मोठ्या 1 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल देवेंद्रजी ज्यावेळी कोरोना पीक आवरला होता, त्या माननीय देवेंद्रजी सांगत होते की तुम्ही टेस्टिंग वाढवा. तेव्हा तुम्ही टेस्टिंग वाढवलं नाही आणि काल तुम्ही सांगता की टेस्टिंग आम्ही वाढवल्यात, अमुक केल्यात, तमुक केल्यात. दुसरं असं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये 15 मार्च पर्यंतची लसीकरणाची महाराष्ट्राची परिस्थिती काय होती. तुम्ही ज्या लसी महाराष्ट्राला केंद्राकडनं मिळाल्या, जो साठा मिळाला, त्याच्यात 44% साठा फक्त तुम्ही वापरलात, 56% साठा तुम्ही वापरलाच नाही. आता हे कोणाचं अपयश आहे. त्यासाठी काल तुम्ही अभिमानाने सांगितलं 3 लाख लोकांना आम्ही लसीकरण केलं, पण हे केव्हा केंद्र सरकारने सांगितलं आम्ही साठा देतोय तो तरी वापरा. म्हणजे ज्यावेळी केंद्र सरकारने 15 मार्चची तुम्हाला आकडेवारी सांगतो की तुमचं 44% साठा तुम्ही वापरता दिल्यापैकी 56% शिल्लक असतो. जर ही गंभीर परिस्थिती, तुम्हाला लसीकरणाचा वेग वाढवता येत नाही, तुम्ही सुट्ट्या म्हणजे होळी दिवशी, इतर दिवशी सुट्ट्या असतात लसीकरणाला, असा जर तुम्हाला गांभीर्य नसेल सरकारला, तर तुम्ही इतरांना दोष कशाला देता तुम्ही. मी सांगितलं ना की भारतीय जनता पार्टी जर या राज्यातला गोरगरीब, सर्वसामान्य, बारा-बलुतेदार, कष्टकरी, रोजंदारीवर काम करणारा या सर्वांची काळजी, या सर्वांचं जगण्याची व्यवस्था सरकारने केली तर आमचा त्याला पाठिंबा असेल. शेवटी असं एक जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून, जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी नेहमीच, म्हणजे पहिल्या वेळी सुद्धा ज्याही गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये ज्यावेळी सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं, विचारलं, त्यावेळी विरोधी पक्षांनी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली. त्याला सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करण्याचं आम्ही आश्वासन दिलं, पण सरकार तसं करताना दिसत नाही. आजही आमची ती भूमिका आहे की तुम्हाला खरं आहे, तुम्हाला आज महाराष्ट्रात प्रचंड हाहाकार आहे, तुम्हाला काही निर्णय करायचे आहेत, पण निर्णय करण्यापूर्वी या लोकांची काळजी कोण घेणार, त्यांची व्यवस्था तुम्ही करा, आम्ही करू. हा त्याच्यानंतर हा अजून तरी काही तसं त्यांनी अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत काही आलेलं नाही. जर आलं तर नक्की तुम्हाला सांगू दे. त्याचं कारण तेच आहे की महाराष्ट्र सरकारवरती ना आता उद्योजकांचा विश्वास उरलाय, त्याच्यामुळे आज महाराष्ट्रात जीएसटीचं कलेक्शन नीट झालं नाही की एकूण सगळ्याच्यामध्ये ना सर्वसामान्यांचा विश्वास उरलाय. त्यामुळे ते आपल्या राज्यामध्ये जायला निघत असतील तर खरोखर दुःखाची गोष्ट आहे ही. त्यांना विश्वास दिला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतो की महाराष्ट्र सरकार हे सर्वसामान्यांना
दिलासा देण्यात, विश्वास देण्यात पूर्णपणे कमी पडतंय. आणि म्हणून तर त्यांना असं वाटतं लॉकडाऊन आमचं काय, कारण गेल्या लॉकडाऊनमध्ये आपण हाल बघितले, आपण त्यांचे काय झाले. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा महाराष्ट्र सरकार देऊ शकलं नव्हतं. किंबहुना ज्यावेळी ट्रेनची यादी नुसतं जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी, ट्रेन मिळत नाहीत, ज्याही केंद्रीय मंत्री सांगितले तुम्हाला चला 24 तास लीज, तुम्हाला 24 ट्रेन देतो, मला तुम्ही यादी द्या, तोवरही यादी त्यांना देता आली नव्हती. नंतर मग धावपळ करून यादी दिली गेली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा सर्वसामान्य आमचं म्हणणं तेच आहे की गोरगरीब, मग तो मजूर वर्ग आहे, अशांना कुठल्याही प्रकारचा दिलासा, विश्वास देण्यास सरकार कमी पडतंय. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती एक त्याच्यानंतर माझं त्यातलं म्हणणं आहे, अहो पण जो तुमच्याकडे लसीकरणाचा साठा मिळतो तो तरी पूर्ण कार्यक्षमतेने वापरा. मी तुम्हाला 15 मार्चची अधिकृत आकडेवारी सांगितली की ज्यावेळी म्हणजे तुम्ही परवा सुद्धा तुम्ही होळीला सुट्टी, होळी 15 मार्च नंतर झाली होती, म्हणजे होळी दिवशी तुम्ही लसीकरण, म्हणजे इतका मोठा आव्हान आपल्या समोर आहे, महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार माजवलाय. अशा वेळी गतिमानतेने कशा पद्धतीने लसीकरण करता येईल ह्याचा विचार पण केला पाहिजे. तुमच्याकडे सुट्ट्या दिवशी बंद, अमुक दिवशी बंद, अशा पद्धतीने जर लसीकरण करत असाल तर किती दिवस लागतील महाराष्ट्रामध्ये. अगदी 3 लाख काल मोठा वेळ आकडा 3 लाख सांगितला, पण मुळामध्ये हे जर पूर्वीपासून का नाही झालं. केंद्राने ज्यावेळी सांगितलं की जो मिळतोय ते तरी पूर्ण क्षमतेने वापरा. असं आहे की मुळामध्ये हे असं आहे की पुन्हा हे कारण असं ज्या ठिकाणी जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सवरती कार्यक्षमतेने लसीकरण करा. त्या सेंटर्सवरती त्या पूर्ण क्षमतेने तुमच्याकडे जो साठा मिळतोय तो वापरा. म्हणजे तुम्हाला जे तुमच्याकडे जी कामं आहेत, तुम्ही जबाबदारी, ती जबाबदारी तुम्ही निभवायची नाही. आणि मग आम्हाला हे मिळालं नाही ते म्हणणे की म्हणजे काही झालं की सरकार केंद्राकडे, वाईट झाले केंद्राकडे बोट, काही आपल्याला झेपलं नाही केंद्राकडे बोट. मला असं वाटतं हे थांबलं पाहिजे. या ठिकाणी राज्य सरकार, केंद्र सरकार पूर्ण पाठिंब्याने, पूर्ण क्षमतेने राज्य सरकारच्या पाठीशी उभं आहे. लसीकरणाच्या मात्रा सुद्धा केंद्राने सांगितले ते करू, पण मुळामध्ये तुम्ही काय करताय हा प्रश्न आहे, तो जनता विचारते आज. कुठले दिलेले नाहीये, कुठले पैसे मिळाले नाहीये. असं आहे की जीएसटी, खरं म्हणजे जीएसटीची माहिती एकदा थोडीशी घ्या असं त्याला सांगितलं पाहिजे. ज्यावेळी 1 रुपया ज्यावेळी खरेदी विक्री होते त्यातले पैसे ऑटोमॅटिक जसे म्हणजे केंद्राच्या तिजोरीत जातात त्याच वेळी ते राज्याच्या तिजोरीत येतात. आता तुमच्या अपयशामुळे, तुमच्या कर्तृत्व नसल्यामुळे महाराष्ट्रामधली अर्थव्यवस्था नीट गतिमान होत नाही आणि त्याचा दोष तुम्ही केंद्राच्या माथ्यावर का मारता हा प्रश्न आहे. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. काँग्रेसचा विरोध आहे, काँग्रेस म्हणतं आम्ही लॉकडाऊन होऊ देणार नाही, राष्ट्रवादी म्हणते एक भूमिका घेते वेगळीच, कधी म्हणतात घेऊ लॉकडाऊन केला पाहिजे, कधी म्हणतात नाही. आमचं म्हणणं तेच आहे की तुमच्याकडे धोरण नाही, दिशा नाही, काही म्हणजे काय करायचं सातत्य नाही आणि त्याच्यामध्ये गोरगरीब जनता भरडली जाते. नाहीच, तो तर आहे ना. काँग्रेसची भूमिका वेगळी आहे, राष्ट्रवादीचे एक मंत्री म्हणतात केला पाहिजे, गरज पडली तर लॉकडाऊन करावं लागेल असं राजेश टोपे म्हणतात, दुसरे म्हणतात अजिबात म्हणतात अजिबात होता कामा नये. म्हणजे सरकारमध्ये समन्वय नाही. आता एक मंत्री म्हणजे डायरेक्ट म्हणजे ही केवढी भयानक नामुष्की आहे की कॅबिनेट मंत्री तक्रार करतात जितेंद्र आव्हाड की काय माडा रुग्णालयात व्हेंटिलेटर गायब झाली. ही केवढी नामुष्कीची अवस्था आहे. म्हणजे प्रशासनावर नियंत्रण नाही, काय चाललंय तुम्हाला पत्ता नाही, मुख्यमंत्री काही ठोस बोलत नाही आणि ह्यात भरला जातो सर्वसामान्य माणूस. सगळं जर बाकीच्यांनी करायचं तर मग सरकारने करायचं काय. म्हणजे जर सगळ्याच गोष्टी इतरांनी करायच्या, विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून मदत करावी मान्य, उद्योजकांनी काय डॉक्टर पुरवावे मान्य, केंद्राने अमुक पुरवावं मान्य, मग यांनी काय करायचं. राज्य सरकारची काही जबाबदारी नाही हाच तर प्रश्न आहे ना. आणि ते करतील म्हणजे माझं त्यातलं म्हणणे केंद्र सरकार पूर्ण मदत करतंय. आम्ही तर त्या पूर्ण लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये रस्त्यावरती लोकांच्या सेवेत होतो, मदत करत होतो. जी शक्य मदत आहे ती शक्य मदत त्या काळात आम्ही केली. उद्या भविष्यात जर अशा प्रकारची मदत करावी लागली तर ती पण आम्ही करू. पण या सगळ्या याच्यामध्ये मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतंय. हीच तर वस्तुस्थिती. ही कशी तुम्ही नाकारणार. ओके, अजून काही. थँक्यू.